माहिती खूप युजफुल तुम्हाला ठरणार आहे. तर आपण व्हिडिओ चालू करायच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छिते, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. तर आपल्या सर्वांना माहितीच आहे, फर्स्ट स्टेप आहे क्लिन्झिंग म्हणजे फेस वॉश. तर तुम्ही बघू शकता. तर हा जो दिसतोय ना, तर जॉयचा ॲक्टिवेटेड चारकोल फेस वॉश आहे. खूप छान त्वचेला, आपल्या स्किनला म्हणजे असं स्मूथ करतो आणि आपल्या त्वचेला इन्स्टंट ग्लो येतो या फेस वॉशनी. हे फेस वॉश केल्यानंतर सर्व पोर्स वगैरे सर्व स्वच्छ धुतले जातात. खूप छान हा फेस वॉश आहे. डीप डिटॉक्स फेस वॉश आहे. तुम्हाला जर पाहिजे ही स्टेप स्किप करायची नाही आहे, कारण फेस वॉश केल्यानंतरच आपला चेहरा क्लीन होतो आणि त्यानंतर आपल्याला पुढचे जे प्रोडक्ट असतात ते लावायचे असतात. केल्याने आपल्या चेहऱ्यावर जी दिवसभराची धूळ असते, घाण असते, ती स्वच्छ होते. दिवसातून किमान 2 वेळा तरी फेस वॉश केलाच पाहिजे. फेस वॉश ऐवजी तुम्ही क्लिन्झर असतं ते सुद्धा वापरू शकता. मार्केटमध्ये भरपूर सारे क्लिन्झर असतात किंवा भरपूर सारे फेस वॉश असतात, जे तुम्हाला सुटेबल होतं ते तुम्ही वापरू शकता. तर दुसरी स्टेप आहे, फेस वॉश केल्याच्या नंतर आपण सिरम लावायचं. तर तुम्ही कोणतंही सिरम वापरू शकता. मी कोणतं सिरम वापरते मी हे तुम्हाला दाखवते. झी लाईफ फार्मसीचं नायसिनामाइड 10% सिरम मी वापरते. खूप छान सिरम आहे. आपले जे ॲक्ने, पिंपल्स असतात त्याला हे रिमूव्ह करतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इव्हन टोन देतं. इव्हन टोन म्हणजे काय, आपल्या इथे वगैरे पिगमेंटेशन असतं माउथच्या खाली किंवा डार्क सर्कल असतात, इथे छोटे छोटे बम्प्स असतात, ते सर्व क्लिअर करतं हे सिरम आणि तुम्हाला स्मूथ असं छान टेक्स्चर मिळतं स्किनचं. आणि खूप छान हे सिरम आहे. मी खूप दिवस झाले हे यूज करते आणि याची प्राईज आहे 299, पण डिस्काउंटमध्ये तुम्हाला हे मिळून जातं. झी लाईफ फार्मसीच्या वेबसाईटवर तुम्हाला हे मिळून जाईल. किंवा ही जी दुसरी स्टेप सिरमची आहे, तर हे सिरम ना खूप छान त्वचेला असं रेग्युलेट करतं, खूप छान काम करतं. हेच सिरम म्हणून नाही, तर तुम्ही कुठलंही सिरम वापरू शकता. जे विटॅमिन सीचं सिरम वापरू शकता किंवा खूप सारे सिरम बाजारामध्ये आहेत, मार्केटमध्ये आहेत. पण एवढंच की तुम्ही चांगल्या क्वालिटीचं सिरम घ्या, म्हणजे तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल. तर तिसरी स्टेप आहे मॉइश्चरायझर. हे तर स्किप करायचंच नाही. आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये मॉइश्चरायझर जर स्किप केलं तर स्किन हायड्रेट होणार नाही. स्किन हायड्रेट राहण्यासाठी, छान राहण्यासाठी आपल्याला हे मॉइश्चरायझर यूज केलंच पाहिजे. हे आहे पॉन्ड्सचं सुपर लाईट जेल, जे की ऑल स्किन टाईपसाठी यूजफुल आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे लावल्यानंतर असा चेहरा पॅची दिसत नाही, खूप असा ऑइली पण दिसत नाही. तर हे लावल्याच्या नंतर एकदम असं काहीच आपण लावलं नाही असं वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे तुम्ही मेकअप करताना सुद्धा यूज करू शकता. किंवा मार्केटमध्ये दुसरे काही जेल आहेत, काही मॉइश्चरायझर आहे, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. पण मोस्ट रिकमेंडेड हे पॉन्ड्सचं सुपर लाईट जेल आहे, जे की खूप मार्केटमध्ये चालते आणि खूप छान रिझल्ट देते. प्लस यात हायलुरॉनिक ॲसिड आहे. हायलुरॉनिक ॲसिडमुळे चेहऱ्याला छान ग्लो येतो आणि चेहरा छान आपला हायड्रेट राहतो. तर जेलच्या ऐवजी तुम्ही क्रीमसुद्धा असतात, मॉइश्चरायझिंग क्रीमसुद्धा असतात, ते सुद्धा वापरू शकता. तुम्हाला जे हवं ते तुम्ही वापरू शकता. पण सांगायचं हे एवढंच की तुम्ही स्किन केअरमध्ये मॉइश्चरायझर स्किप करायचं नाही आहे. कारण मॉइश्चरायझर हे एकमेव आहे जे आपल्या स्किनला हायड्रेट ठेवतं. दिवसातून 2 ते 3 वेळा चेहऱ्यावरती मस्त मॉइश्चरायझर लावायचं, म्हणजे चेहरा छान राहतो. आणि थंडीमध्ये तर स्किनची काळजी घ्यायची असेल तर मॉइश्चरायझर हे स्किप करायचं नाही आहे. मॉइश्चरायझर झाल्याच्या नंतर तिसरी स्टेप मी काय लावते हे तुम्हाला दाखवणार आहे. माझ्या चेहऱ्यावरती थोडेफार ॲक्ने वगैरे पिंपल्स आहेत, तर त्यासाठी मी लावते कोजिक ॲसिड प्लस विटॅमिन सीची ही क्रीम. ही सुद्धा झी लाईफ फार्मसीचीच आहे. जर तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स, ॲक्ने किंवा पिगमेंटेशन असेल तर तुम्ही ही क्रीम वापरू शकता. विटॅमिन सीसुद्धा आपल्या स्किनसाठी खूप गरजेचं असतं. विटॅमिन सीमुळे आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येतो, आपली स्किन हेल्दी राहते. त्याच्यामुळे तुम्ही ही क्रीम वापरू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विटॅमिन सीचे भरपूर सारे सिरम्स असतात, क्रीम्स असतात, तर तुम्ही कुठलीही क्रीम वापरू शकता. पण मी तुम्हाला ही रिकमेंड
रिकमेंड करेल, कारण ही क्रीम खूप म्हणजे खूप युजफुल आहे. तुमचे ॲक्ने, पर्स, पिंपल्स सर्व काही याने गायब होतील. तर खूप छान ही क्रीम आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे मी जी ही क्रीमची स्टेप सांगितली तुम्ही म्हणजे स्किप पण करू शकता जर तुम्हाला ॲक्ने, पिंपल्स नसेल. पण जर तुम्हाला छान अशी स्किन पाहिजे असेल, मस्त पूर्ण इव्हन टोन तुम्हाला पाहिजे असेल स्किन, तर ती क्रीम तुम्ही वापरू शकता. तर चौथी स्टेप तुम्हाला माहीतच असेल आणि माझी फेवरेट स्टेप आहे ती म्हणजे सनस्क्रीन. सनस्क्रीन हे का महत्त्वाचं आहे, का लावलं जातं, याचं सेपरेटली मी पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. आणि नाही लावलं तर काय होईल हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की पहा. आणि मी या व्हिडिओमध्ये सनस्क्रीनबद्दल फार काही बोलणार नाही आहे, कारण मी पहिल्या व्हिडिओमध्ये खूप काही सांगितलं आहे. तर ही स्टेपसुद्धा स्किप करायची नाही आहे. बाहेर जाताना सनस्क्रीन लावलं पाहिजे, म्हणजे लावलंच पाहिजे, 100% लावलं पाहिजे. नाही लावलं तर सनचे जे अल्ट्राव्हायोलेट रेज असतात, UV रेज असतात, ते पूर्ण आपल्या स्किनवर अटॅक करतात आणि टॅनिंग किंवा ॲक्ने, पोर्स, पिंपल्स तुम्हाला होऊ शकतात. त्याच्यामुळे सनस्क्रीन ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे, जी की तुम्हाला स्किप करायची नाही आहे. उन्हाळा असो, थंडी असो किंवा पावसाळा असो किंवा तुम्ही घरीच असाल 24 तास, तरीही तुम्हाला सनस्क्रीन स्किप करायचं नाही आहे. आणि बाहेर जाताना तर सनस्क्रीन लावायचंच आहे. सनस्क्रीनमध्ये सुद्धा खूप प्रकार असतात. तर माझं आहे लॅक्मे 9to5चं सुपर मॅट सनस्क्रीन, सन एक्सपर्ट सुपर मॅट सनस्क्रीन. यातसुद्धा 2-3 प्रकार आहेत, पण माझ्या स्किनला हे सुटेबल होतं. आणि दुसरं सनस्क्रीन मी मेकअप करताना यूज करते, तर त्याचा फुल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही जाऊन पहा. किंवा मार्केटमध्ये खूप सारे सनस्क्रीन असतात जे तुम्हाला सुटेबल होईल ते तुम्ही वापरू शकता. पण सांगण्याचा हेतू एवढाच की मी म्हणजे असं जीव तोडून सांगते की तुम्ही प्लीज सनस्क्रीन स्किप करू नका. तुम्हाला सनस्क्रीन ही नॉर्मल गोष्ट वाटते, पण ती नॉर्मल गोष्ट नाही आहे. तुम्ही बाकी काही नाही लावलं, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावलं तरीही तुमचा चेहरा एकदम छान राहणार आहे, ग्लोई राहणार आहे. पण या 5 बेसिक स्टेप आहेत. आणि थंडीमध्ये सुद्धा तुम्ही ह्या यूज करू शकता. ज्याच्यामुळे तुमचा चेहरा कोरडा पडणार नाही, स्किन हायड्रेट राहील आणि स्किन सॉफ्ट, स्मूथ राहील. तर अशा प्रकारे आपण 5 बेसिक स्टेप पाहिलेल्या आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुमच्यासाठी काहीतरी इंटरेस्टिंग घेऊन येईल. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि मधली माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. मला सपोर्ट करा आणि शेअर करायलाही विसरू नका. आणि अशाच प्रकारे मी तुम्हाला नवीन नवीन माहिती घेऊन येईल. थँक्यू.